श्री समर्थ सेवा ट्रस्ट भडगाव इथे परमपूज्य निळकंठ महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वेगवेगळे उपक्रम चालू आहेत. त्यातलं आजचं पुष्प वाहण्याची संधी मला दिल्याबद्दल मी परमपूज्य किसन महाराज आणि समर्थ सेवा ट्रस्ट भडगाव गडहिंगलज यांचे आभार मानते. आज मला रामदासी आणि वारकरी संप्रदाय समन्वय असा विषय दिलेला आहे. हा विषय सुरुवात करण्यापूर्वी आपण थोडस स्मरण करूया भगवंताचं आणि मग विषयाला सुरुवात करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री रामचंद्र महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज जो हा विषय आहे रामदासी आणि वारकरी संप्रदाय समन्वय, हा विषय आपण संतांच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. आणि कारण मुळामध्ये असं आहे की भारत ही आपली संतांची भूमी आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवीती उपकारे. लोकांच्या जीवनामध्ये सद्भाव निर्माण करायचा आहे. साधा सरळ सोपा परमार्थ त्यांनी आपल्याला शिकवलेला आहे. अशी हे मराठी संत, त्यांचं वाङ्मय हे जर आपण पाहिलं तर ते फक्त महाराष्ट्राकरता नव्हे तर सर्व जगाकरता मोलाचं ठरलेलं आहे. धार्मिक विषमता, जी काही धार्मिक विषमता आहे ती धार्मिक विषमता आणि बौद्धिक पारतंत्र्याखाली हताश झालेल्या महाराष्ट्राला अनेक संतांनी, त्यांच्या संप्रदायांनी योग्य ते दिशादर्शन केलेलं आहे. त्यामुळे हे समन्वय जो आहे तो महाराष्ट्रातल्या धर्म संप्रदायांनी संतांपासून राखलेलाच आहे. ही भक्तीची परंपरा जी आहे ती समृद्ध बनवलेली आहे, समन्वयाचं अधिष्ठान राखलेलं आहे. आपली ही भक्तीची परंपरा हिंदू धर्म संस्कृतीचं जर आपण प्रधान अंग पाहिलं तर त्यामध्ये संप्रदाय हे हिंदू धर्माचं प्रधान अंग आहे. हिंदू धर्म हा दोरा आहे आणि त्यात ओवलेले संप्रदाय हे सुंदर मणी आहेत, असं महाभारतामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. त्यामुळे इथे प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या दोन्हीचा समन्वय साधणारा असा मोक्ष प्राप्ती करून देणारा धर्म सांगितलेला आहे. आणि हा धर्म कार्यान्वित करायचं काम हे संप्रदायांमधनं केलं जातं. मानवता हा मनुष्याचा धर्म आहे आणि ते आचरणात आणण्यासाठी आपल्याला हे शरीर मिळालेलं आहे. हे परमार्थाचं साधन, हे शक्ती पुरवणारं मात्र आतलं जे आहे, ह्या परमार्थाच्या साधनाला, शरीररूपी साधनाला शक्ती पुरवणारं जे आहे ते अंतस्थ परब्रह्म आहे. त्या शरीर साधनाचं महत्व सांगताना समर्थ असं म्हणतात, धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो, जो जे कीजे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धी ते. आणि तुकाराम महाराजही आपल्याला खरं म्हणजे हेच सांगतात, बहुता जन्माचा सेवट, बहुता जन्माचा सेवट, नरदेह सापडे अवचट, तेथे वर्थावे चोखट, नीती न्याये. शरीराचं वैराग्य निर्माण करण्याकरता सुद्धा दोघही एकाच पद्धतीने सांगतात, पाहता शरीराचे मूळ यायसे नाही अमंगळ, रजस्वलेचा जो विटाळ त्यामध्ये जन्म यासी, असं समर्थ तुकाराम म्हणतात, समर्थ रामदास म्हणतात. आणि तुकाराम महाराज आपल्याला त्याच वेळेला सांगतात की शरीर दुर्गंधाची थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे, शरीर विटाळाचे आळे, माया मोह पाश जाळे. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील. दोघांनी या नरदेहाचा उपयोग स्वार्थासाठी न करता स्वधर्मासाठी, परमार्थासाठी करावा असं सूचित केलेलं आहे.
नरदेहामध्ये आपला आचार चांगला असेल तर विचार चांगले निर्माण होतात आणि चांगल्या विचारांचा व्यवहारामध्ये उपयोग होतो, अभ्यासामध्ये उपयोग होतो आणि प्रपंच आणि परमार्थ याचं उत्तम व्यवस्थापन करता येतं. आणि त्यापुढे मग आपोआपच भक्तीचा विषय प्रगट होतो. मग ती भक्ती देवाची असो किंवा देशाची असो, ते देवकार्य असो किंवा देशकार्य असो. म्हणून हे सगळं दोघांनी एकत्रितरित्या अत्यंत सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. इथे आपण जर धर्म अर्थ काम मोक्ष याचा जर विचार केला तर सदाचार आणि सत्संगती या बाबतीत सुद्धा श्री समर्थ रामदास म्हणतात, सदाचार हा थोर सांडू न येतो. आणि तुकाराम महाराज म्हणतात, पुण्य पार उपकार, पाप ते पीडा, सत्य तोची धर्म, असत्य तेची कर्म. म्हणजे धर्म हा महत्वाचा आहे, त्याप्रमाणे खरं कर्म करायला पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे. दोघांनी सदाचारावरती भर दिलाय, तसाच सत्संगतीवरती भर दिलेला आहे. माऊली आपल्या हरिपाठाच्या ह्याच्यात सांगतातच, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे, असं माऊली हरिपाठामध्ये सांगतात. तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये सांगतात, न लगे मुक्ती धनसंपदा किंवा संतांचा संग तोची स्वर्ग वास, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आणि समर्थ रामदास सदा संगती सज्जनांची धरावी असं सांगतात. शब्द वेगळे, अर्थ एकच, व्यक्ती वेगळ्या, विचार एकच. आणि त्यामुळे आपण जर विचार केला तर महाभारत आणि रामायण हे आपल्या संस्कृतीचे दोन महत्वाचे आधारस्तंभ आहेत. आणि श्रीकृष्ण आणि श्रीराम ही आपली दैवत आहेत. वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक भक्त पुंडलिक आहेत. आणि ही परंपरा जर आपण बघितली, शिष्य परंपरा, तर निवृत्तीनाथ ते निळोबा राय अशी ही शिष्य परंपरा आहे. आणि पुढे ती व्यापक दृष्टिकोनातनं जर आपण पाहिली तर संत गाडगे महाराज, प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज, संत तुकडोजींपर्यंत सुद्धा नेली जाते. यांचं सगळ्यांचं आराध्य दैवत जे आहे ते पंढरीचा कैवल्याचा पुतळा ज्याला म्हटलं जातं तो विठ्ठल आहे. आणि उपास्य दैवत जे आहे ते गोपाल कृष्ण किंवा बालकृष्ण आहे, हे सगुण रूप आहे. इथे श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोन्ही भगवान विष्णूचे अवतार आहेत. स्वरूप संप्रदायाचं जर आपण बघितलं किंवा ज्याला रामदासी संप्रदाय म्हणतात त्याबद्दल जर आपण बघितलं तर त्याचे आद्य प्रवर्तक समर्थ रामदास स्वामी आहेत. आणि मग पुढे ही जी समर्थ संप्रदायाची परंपरा, शिष्य परंपरा आहे, ती मेरू स्वामी, कल्याण स्वामी, उद्धव स्वामी, वेण्णा स्वामी, गिरिधर स्वामी अशी सगळी शिष्य परंपरा आहे. ती जर विस्तारित केली तर गोंदवलेकर महाराज, प्रल्हाद महाराज इथपर्यंत जाते. गोंदवलेकर महाराज स्वतः सही करताना आपल्या नावापुढे रामदासी असं लिहित होते. पुढे दक्षिणेकडे जर बघितलं तर आपण श्रीधर स्वामी, शिवराम स्वामी अशी ही परंपरा आहे. असो, तर वारकरी संप्रदायाचं आपण बघितलं तर मुख्य कैवल्याचा पुतळा हे निर्गुण परब्रह्माचं विठ्ठल हे स्वरूप आहे. आणि समर्थ संप्रदायाचं आत्माराम हे निर्गुण रूप आहे, तर दाशरथी राम हे सगुण रूप आहे. इकडे विठ्ठल हे निर्गुण रूप आहे, तर गोपाल कृष्ण हे सगुण रूप आहे. आणि म्हणून थोडासा उल्लेख करावा असा वाटतो. मी पहिल्यांदा सुद्धा म्हणताना हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे असा उल्लेख केला किंवा असं म्हटलं, ते यासाठी म्हटलं हा षोडशोपचारी किंवा षोडश नामाचा मंत्र आहे शब्दांचा, त्यामुळे हा महामंत्र समजला जातो. याच्यामध्ये कल्याण म्हणून एक अंक येतो गोरखपूरचा, त्याच्यामध्ये फार सुंदर वर्णन त्याचं केलं होतं. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की हरे हरती श्रीकृष्ण मनः कृष्णाल्हाद स्वरूपिणी, म्हणजे श्रीकृष्णाच्या मनाचं हरण करणारी ती राधा. आणि हरा म्हणजे अर्थातच भगवान श्रीकृष्ण. आणि ही राधा जी आहे ना, तिचंच खरं दुसरं रूप हरे असं म्हटलं जातं. हरे या नावाने ती ओळखली जाते. आणि कृष्ण म्हणजे गोकुळचा आनंद कंद श्रीकृष्ण, बालपणीचा श्रीकृष्ण. आणि राम जो आहे त्याच्यामध्ये तो जप करताना सुद्धा जर आपण बघितलं तर राकार
श्रीमद राधा मकारो मधुसूदन, असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे राम मधला जो राकार आहे तो दुसरं तिसरं कोणी नाही, ती राधाच आहे. आणि मकार मधला मधुसूदन असा हा श्रीकृष्ण आहे. म्हणजे ही दोन्ही अक्षर मिळूनच तर राम बनलेला आहे, असा सुंदर अर्थ त्याच्यामध्ये दिलाय. याचाच अर्थ रामकृष्ण एकरूपच आहेत. आपण समर्थ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय बघतोय. यातले जे प्रवर्तक असतात ना, आणि ते प्रवर्तक असतात ते निर्माण करता असतात, आणि त्याला अनुसरणारे त्यांचे जे शिष्य असतात, प्रशिष्य पुढे होतात, आणि ते सगळं संप्रदायाचं वहन करत असतात. पण महाराष्ट्राच्या भूमीवरती अजूनही उत्तम रीतीने पाय रोवून उभे असलेले असे हे दोन संप्रदाय आहेत. ते म्हणजे वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय किंवा रामदासी संप्रदाय. आता याच्यामध्ये आपण साम्य बघताना किंवा त्यांचा समन्वय बघताना थोडासा त्यांच्या प्रस्थानत्रयीचा विचार करणार आहोत. हळूहळू संतांचे अभंग पण बघणार आहोत. दासबोध आत्माराम आणि मनाचे श्लोक हे जर आपण बघितलं तर समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे. तर माऊली ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, एकनाथांचे म्हणजे संत एकनाथांचे एकनाथी भागवत आणि संत तुकाराम महाराजांची गाथा, ही वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे. आपल्याकडे दर्शन पण आहेत. या दर्शनांचा थोडक्यात विचार केला तर दर्शनांमध्ये मानवी जीवनाची सैद्धांतिक बाजू म्हणजे सिद्धांत मांडलेले असतात, आणि संप्रदायामध्ये त्याचं अनुशासित असं म्हणजे नीतीप्रमाणे रीतीप्रमाणे असं अनुशासित व्यवहार्य असं आचारशील वर्तन कसं करायचं ते सांगितलेलं असतं. थोडक्यामध्ये दर्शनामध्ये थिअरी असते, तर संप्रदायांमध्ये त्याचं प्रॅक्टिकल दाखवलं जातं. हे जर आपण विचार केला प्रस्थानत्रयीच्या दृष्टीने म्हणा किंवा या दृष्टिकोनातनं, तर समर्थ संप्रदायामध्ये पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान असं सांगितलं जातं. आत्मानं विद्धी हा प्रतिपाद्य विषय दर्शनाचा आहे. त्याचंच आपल्याला कसं थोडक्यामध्ये सांगितलं जातं, आचरणात कसं आणलं जातं ते सांगितलं जातं. ते रामदासी संप्रदायामध्ये पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान असं म्हटलं जातं. यातलं जे आपणासी जे आहे ना, ते आपणासी म्हणजे परब्रह्म. आणि तुकाराम महाराज सांगतात, ते सांगताना म्हणतात, आपुला आपण करावा विचार प्रसन्नते सार मन ग्वाही. प्रसन्नते सार, हे प्रसन्न सार काय आहे? दुसरं तिसरं काही नाही, सच्चिद आनंद स्वरूप परब्रह्मच आहे. ज्ञानदेव म्हणतात हरिपाठामध्ये, मी तू हा विचार विवेके वो शोधावा. मी तू हा विचार विवेके शोधावा. गोविंदा माधवा याची देही. मी तू, यातला जो तू आहे ना, तो हे दुसरं तिसरं कोणी नाही. एक तू एक तू एक तू विठ्ठला, हेच परब्रह्म स्वरूप आहे. सांगण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, मतितार्थ एकच आहे आणि उद्देशही एकच आहे. साधू दिसती वेगळाले परी स्वरूपी मिळाले. त्यांच्यात भेद असेलच कसा? संतांमध्ये भेद नाही, त्यांच्या विचारांमध्ये भेद नाही, भेद बुद्धी आमच्यामध्ये आहे. खर तर मनुष्याला बुद्धीचं वरदान मिळालेलं आहे. सत्सद विवेक बुद्धीनी त्यांनी विचार करून मानवानी बुद्धिभेद न करता समन्वयाच्या दृष्टिकोनातून किंवा संतांच्या दृष्टिकोनातून संप्रदायांचा विचार करायला हवा. आणि हेच सगळे संत आपल्याला सांगतायत. पण आपण मात्र शूद्र विचारांनी किंवा त्या विवेकनिष्ठ बुद्धी न वापरता असं म्हणूया, भेदबुद्धी जी आमच्यात भरली आहे त्यांनी आम्ही विचार करतो, म्हणून समन्वय आहे का नाही हे सांगण्याची आवश्यकता येते. अन्यथा काही गरजच नाही, समन्वय आहेच. कारण संतांमध्ये कधीच भेद नव्हता. आपण जर प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांचं बघितलं तर गुलाबराव महाराज असं म्हणतात की लोकांचा उद्धार होण्यासाठी हजारो संप्रदाय निघाले तरी काही हरकत नाही, पण त्यांच्या द्वेष भावना उत्पन्न होणं समाजाकरता हानिकारक आहे. हे गुलाबराव महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. प्रत्येकाने आपल्या संप्रदायाचं निष्ठेने प्रतिपालन करावं.
पण अन्य संप्रदायांविषयी तेवढंच अलोट प्रेम धरावं. ज्याची उपासना तेने सांभाळावी, ज्याची उपासना तेने सांभाळावी, निषेध तो स्वभावी आणू नये, असं महाराज म्हणतात, गुलाबराव महाराज. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण आत्ता लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण त्यामध्ये समाजहित आहे. आणि जर समाजहिताच्या दृष्टीने विचार करायचा असेल तर आपल्याला ही संतांचा समन्वय हेच बघणं महत्वाचं आहे. आणि जे संतांनी सांगितलं तेच श्रेष्ठ आहे. आपण बुद्धिनिष्ठ माणसं उगीच काहीतरी विपर्यास करतो. असो, तर मध्ययुगामध्ये जर आपण विचार केला तर संतांच्या कविता किंवा संतांचं वाङ्मय ज्याला आपण म्हणतो, त्या संत साहित्याचं विपुल प्रमाणामध्ये निर्मिती झाली. आणि त्यामध्ये संतांचं कवित्व हा अविभाज्य अंग होतं. आणि त्यामध्ये परातत्वाचा स्पर्श त्याला झालेला होता. त्यांना द्रष्टा कवी असं म्हटलं जायचं. हे द्रष्टा कवींचं काव्य अनेक वर्ष कायम टिकणारं असतं, कारण त्यांच्याजवळ ज्ञान भक्तीचा परमोच्च बिंदू असतो. आणि त्यावेळेला त्यांना जे काव्य स्फुरतं त्यावेळेला त्यांची योग स्थिती असते. आणि म्हणून ज्ञानदेव संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर म्हणतात, निवृत्तीनाथे कृपा दृष्टी, त्यांच्या काव्याचा हा गुरुस्पर्श आहे. तसंच समर्थही म्हणतात, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध, म्हणजे राम करता हीच भावना त्यांच्या दोघांमध्ये आहे. तोच त्यांच्या काव्याला गुरुस्पर्श झालेला आहे. तुकाराम महाराजही म्हणतात, मज विश्वंभरे बोलविले, इथे ग्रंथ वेगवेगळे आहेत पण भावना एकच आहे, मी करुणी अकर्ता. हीच भावना त्यांच्यामध्ये आहे. मग समर्थ म्हणतात, मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणसी यश कीर्ती प्रताप. किती सुंदर सांगितले. संतांनी त्यांचे सुद्धा गुणगान म्हणा किंवा संतांनी निर्माण केलंय त्यांना क्रेडिट द्या असं कुठेही म्हटलेलं नाहीये. ते म्हणतात राम करता. तुकाराम महाराजही हेच सांगतात, मानसाची देव चालवी अहंता, मीच करता म्हणो नये, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जर आपण कालाचा हिशोब बघितला तर हिंदू धर्म आणि संस्कृती यांचा उच्छेद करण्यासाठी अनेक गोष्टी आलेल्या आहेत, पण हिंदू संस्कृती आमची अबाधित राहिलेली आहे. त्याचं श्रेय जे आहे ते संतांना जातं, कारण त्यांनी नीती नियमांच्या चौकटीमध्ये राहून संतांचा महिमा, समन्वयाची भूमिका, गुरु महिमा, नैतिकता, सदाचार, मानवता या सगळ्याला बेस ठेवून, त्याचं अधिष्ठान ठेवून त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि ते त्या पद्धतीने कार्य करणं हे आज गरजेचं आहे. आपण जर बघितलं, महाराष्ट्र धर्म वाढवावा, मराठा ते तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, अशी व्यापक भूमिका मांडणारे शिवरायाच्या राजकारणाला म्हणते, हे लक्षात घ्या, शिवरायाच्या राजकारणाला योग्य दिशा देणारे समर्थ रामदास आहेत. पण दुर्दैवानी आम्ही त्याचा संकुचित अर्थ घेतो आणि मराठा ते तुका मिळवावा याचा संकुचित अर्थ घेऊन आम्ही त्याचा विपर्यास करतो. खरं तर संतांनी सांगितलं त्यावेळेला त्यांनी ती व्यापक भूमिका घेतली होती, जी घेणं आता आम्हाला गरजेचं आहे. त्यामध्ये मराठी माणूस, महाराष्ट्रात राहणारे सर्व, हिंदू धर्म सांभाळणारे सगळं, त्या धर्माचं अनुसरण करणारे सर्व, असं म्हटलेलं आहे. अहो, तुकारामांच्या शिष्या बहिणाबाईंनी सुद्धा ब्राह्मण याची व्याख्या जी केलेली आहे ती सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. ब्रह्म जानाति इति ब्राह्मण असं म्हटलं जातं. मग हा ब्राह्मण शब्दाचा सुद्धा व्यापक अर्थ घेतलेला आहे. मग हा व्यापक अर्थ जर आपण बघितला तर ब्रह्मविद म्हणजे ब्रह्म जाणणारे ते सर्व ब्राह्मण असा जेव्हा विचार केला जातो तेव्हा चोखा मेळा असू दे, सावता माळी असू दे, अहो ते ब्राह्मणच होते. हा ही व्यापक भूमिका त्याच्यामध्ये आहे. त्या दृष्टिकोनातनं समर्थ म्हणाले होते, महाराष्ट्र धर्म वाढवावा. आणि त्याचप्रमाणे आणि हे सगळं करून शिवरायाच्या राज्यकारणाला योग्य ती भूमिका त्यांनी दिली होती, असे समर्थ रामदास होते. तर त्याच वेळेला धर्मयुद्धारे वाचुनी श्रेय ये स्थानी दिसेना. बघा किती महत्वपूर्ण ओवी आहे. आणि ही तुकाराम महाराजांनी सांगितलेली ओवी आहे.
क्षत्रियाची शिवाजी महाराजांना उपदेश करताना त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. ती क्षत्रियाची धारणा जी आहे ना, ती योग्य असली पाहिजे. म्हणजे क्षात्र तेज आणि ब्राह्म तेज एकत्र आलं पाहिजे, हे इथेही आपल्याला लक्षात येतं. आणि या सगळ्यांवरती जर सगळ्यात वरचढ असं जर आपण म्हटलं, तर धर्माच्या अधिष्ठानावरती भव्य कार्य कसं करावं, हे प्रत्यक्ष कृतीत आणणारे शिवाजी महाराज होते. आणि त्यामुळे हा त्रिवेणी संगम जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. अशा तऱ्हेने आपण जर हे सगळं सांगत गेलो, तर लोकांमध्ये समन्वयाची भावना निर्माण होईल, जी आज समाजासाठी गरजेची आहे. हे प्रत्यक्ष कृतीत आणणं गरजेचं आहे. वारकरी संप्रदाय जर आपण बघितला, तर महर्षी व्यासांनी महाभारतातल्या शांती पर्वामध्ये जे नारायणी उपाख्यान लावलेलं आहे, त्यामध्ये भागवत धर्माची उकल करताना असं किंवा व्याख्या करताना असं सांगितलेलं आहे. तो जो श्लोक आहे तो असा आहे, नारायणो परधर्म पुनरावृत्ती दुर्लभा प्रवृत्ती लक्षणैश्चैव धर्मो नारायणात्मका. आणि तो सगळा भाग घेऊन नाथ संप्रदायाची शिवाभ्यांतरे शक्ती, शक्ती अभ्यांतरे शिव, हा दोन्हीचा एकत्व भाव जो आहे त्याचा सुंदर समन्वय म्हणजे वारकरी संप्रदाय. सुंदर विचारांचा समन्वय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. कारण ज्ञानेश्वरांच्या माऊलींच्या उदात्त विचारामुळे भागवत धर्माची भक्तीची विचारधारा आणि नाथ संप्रदायाची दुसरी विचारधारा, या दोन्ही विचारधारेचं समन्वय जो म्हटला जातो तो त्यांनी तिथे साधलेला आहे माऊलींनी. आणि त्यातून वारकरी संप्रदायाची उत्तम अशी लोकाभिमुख विचारधारा तयार झालेली आहे. हे जितकं महत्वाचं आहे तितकं समर्थ सांगतात, स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ, जानकी देवी रघुनाथ दैवत, मारुती उपासना नेमस्त, वाढविला परमार्थ रामदासी. या श्रीरामाच्या आद्य स्थानालाच श्री समर्थांनी प्रमुख मठ मानलेला आहे. समर्थ संप्रदायाचं आराध्य दैवत जानकी सह श्रीराम, म्हणजे निर्गुण आत्माराम तर आहेच आहे, पण सगुण दृष्टीने बघितलं तर जानकी सहित शक्तीचं उपास्य दैवत मारुती राय आणि जानकी सहित श्रीराम असं आहे. संत तुकाराम महाराजांनी हे दोन दैवत आहेत आपल्या ह्याची, रामायण आणि महाभारतातनं आलेली दैवत आहेत. त्यामुळे संत तुकारामांनी श्रीकृष्ण उपासनेचा आणि श्री समर्थांनी रामोपासनेचा गजर महाराष्ट्रामध्ये दुमदमून टाकला होता. कारण हे दोन्हीही एकनाथ महाराजांचे मानसपुत्र आहेत आणि त्यांच्या बळकट खांद्यावरती त्यांच्याच वडिलांचा वारसा म्हणजे एकनाथ महाराजांचा वारसा त्यांनी जोपासला आहे, वाढवला आहे आणि पुढे नेलेला आहे. संत तुकोबारायांनी नाथांची भाषा आणि शुद्ध परमार्थाची तळमळ या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. तर विस्ताराने विवरण करण्याची पद्धती आणि लेखन पद्धती आणि समाज सन्मुखता ही रामदासांनी स्वीकारलेली आहे, असं संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर मुकुंद दातार त्यांच्या वारकरी विश्व आणि रामदास समर्थ रामदास या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं समर्पक विवरण त्याच्यामध्ये केलेलं आहे. श्री समर्थही वारकरी होते, त्यांच्या घरातही वारीची परंपरा होती. आणि सूर्याचं रूप म्हणजे श्री विष्णू आणि श्री विष्णू म्हणजे श्री विठ्ठल. रामदासी संप्रदाय निर्मितीपूर्वी मी म्हणते, वारकरी संप्रदाय हा आधीचा आहे. त्यामुळे रामदासी संप्रदाय निर्मितीपूर्वी अनेक संतांनी विठ्ठल भक्तीचा सोज्वळ मार्ग दाखवला होता. त्या काळामध्ये तो योग्यच होता. धर्म जागो निवृत्तीचा ही भावना मूळ धरतही होती. पण पुढच्या काळात थोडा जर आपण विचार केला तर आसमानी सुलतानी संकट आलं होतं आणि खूप मोठ्या प्रमाणावर ते फोफावत होतं. अशा वेळेला भक्ती बरोबर त्या सत्वहीन समाजामध्ये जागृती निर्माण करून सामाजिक आणि धार्मिक दोन्ही आघाड्यांवर लढलं पाहिजे हे जाणून तसं कार्य निस्पृहपणे करणारी, ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज एकत्र येणारी
असा समन्वय साधणाऱ्या संप्रदायाची गरज होती आणि म्हणून स्वरूप संप्रदाय त्याची निर्मिती झाली. आता कटेवरी कट असं निष्काम कर्म आणि निवृत्ती याबरोबर हातामध्ये शास्त्राबरोबर शस्त्र सुद्धा घेतलं पाहिजे, ती काळाची गरज होती हे जाणून धनुर्धारी राम, शक्ती सहित सीता शक्ती सहित राम, धनुर्धारी राम हे स्वरूप संप्रदायाचं दैवत झालं. संपूर्ण समाजाला मुघल राजवटीने अत्याचाराने भंडावून सोडलं होतं. धर्मद्रोही लोक आपले स्वधर्म विसरत होते. समाजद्रोही लोक परक्यांच्या आक्रमणामुळे थोडस त्यांना फावत होतं आणि त्या दृष्टीने ते जात होते. लोक सगळी आसमानी सुलतानी संकटाने त्रस्त झाली होती. त्यावेळेला निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचं काम दोन अधिष्ठानांवरती समर्थ रामदास आणि संत तुकाराम या दोन महान संतांनी केलेलं आहे. आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे ते आधारस्तंभ होते. संत तुकाराम, संत रामदास आणि शिवाजी राजे, महाराज शिवाजी असं आपण म्हणूया, हे समाजासाठी आदर्श होते, दीपस्तंभ होते आणि एकमेकांना हातात हात घालून लोकांना मार्गदर्शन करत होते. महाराष्ट्राच्या या भूमीला या दोन्ही संतांचं ऋण कधीच फेडता येणार नाही. रामदासांनी शक्तिबुद्धियुक्त हनुमंताला आणि शस्त्रधारी रामाला आपलं दैवत केलं आणि लोकांना शक्तिबुद्धीची जाणीव करून दिली. समर्थ संप्रदायाची त्या माध्यमातून बालोपासना करून अन्यायाला प्रतिकार करण्याची चालना दिली, समाज संघटन केलं. आणि तुकाराम महाराजांनी त्याच वेळेला समाजातील अनिष्ट प्रथा, अंधविश्वास या सगळ्यामध्ये जे मानसिक परिवर्तन होणं ही तेवढंच आवश्यक होतं, सामाजिक परिवर्तन होणं आवश्यक होतं, ते अभंगांच्या माध्यमातून त्यांनीही घडवलेलं आहे. दोघांच्या समन्वयाने शिवाजी महाराजांना आपल्या स्वराज्याची गुढी उभारण्यासाठी मदत झालेली आहे. आपण त्यांचा उद्घोषाचा जर विचार केला तर समर्थ संप्रदायाचा जय जय रघुवीर समर्थ असा उद्घोष आहे. त्या धनुर्धारी श्रीरामाचा आदर्श त्यांनी पुढे ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे स्वतः समर्थ होऊन संप्रदायामार्फत सर्व लोकांना जागृती करायची, संस्कृतीची जागृती करायची, त्याचप्रमाणे स्वधर्माची जागृती करायची असा संदेश त्यांनी दिला. आजकालची परिस्थिती फार वेगळी नाही. त्यामुळे आपले समर्थ भक्त शंकरराव देव जे म्हणतात की शिवसमर्थांचं स्मरण हे राष्ट्राचं जीवन आणि त्यांचं विस्मरण हे राष्ट्राचं मरण आहे, हे वाक्य आजही तेवढंच उपयोगाचं आहे. संत तुकोबा, राजे शिवराय, समर्थ रामदास या त्रिवेणी संगमाची आज जी गरज आहे ती त्यासाठी आहे, कारण तुकाराम महाराज सर्वांचं मन कसं शुद्ध होईल याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्या अधिष्ठानावरती त्यांनी परिवर्तन करायचं ठरवलं होतं. हा रामकृष्ण हरी, जसं आपण बघितलं जय जय रघुवीर समर्थ, यातनं स्वधर्म आणि संस्कृतीसाठी जागृती निर्माण केली. त्याचप्रमाणे रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाचा उद्घोष आहे आणि त्याच्यातनंही हाच संदेश दिला जातो, रामासारखं आदर्श जीवन जग, रामकृष्ण हरी. रामासारखं आदर्श जीवन, कृष्णासारखा निष्काम कर्मयोग आणि विठ्ठलासारखा समत्व योग हरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी हे जाणून घे. रामासारखं आदर्श जीवन, कृष्णासारखा निष्काम कर्मयोग आणि विठ्ठलासारखा समचरण समत्व योगानी सिद्ध रहा. त्या परमेश्वर परब्रह्मरूपी हरीचं दर्शन घे असं सांगून समाजाची मानसिकता उंचावणारा हा मंत्र आहे. जसे वारकरी संप्रदायाचे 2 मंत्र म्हटले जातात की त्याच्यामध्ये मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय हेही मंत्र म्हटला जातो. समर्थ संप्रदायामध्ये सुद्धा श्रीराम जयराम जय जयराम हाही मंत्र आहे. कोणीही कुठलाही मंत्र म्हणा, उद्घोष जो आहे तो रामकृष्ण हरी आणि जय जय रघुवीर समर्थ ह्या उद्घोषामध्येही तेवढंच सामर्थ्य आहे. जप करताना आपलं मानसिक अधिष्ठान तयार होतो, तो उद्घोष करताना आपली क्रियात्मक शक्ती जागृत होते, हे निश्चित आहे. वारकरी परंपरेचा जर विचार केला तर महाविष्णू
चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून या हंसभ्रूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी सार भागवत. हे निळोबार आहे त्यांच्या गाथेमध्ये म्हणतात. म्हणजे पुढे विष्णूंनी नारदाला, नारदांनी व्यासांना, व्यासांनी शुकदेवांना, अशा तऱ्हेने परंपरा सांगितलेली. रामदासांची परंपरा बघितली तर नमो आदिबोधात्म रूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वशिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिमाना. थोडक्यात आदिनाथ महाविष्णू, हंस नारायण, ब्रह्मदेव, वशिष्ठ, श्रीराम, मारुती, रामदास ही त्यांची परंपरा आहे. पण या सगळ्या त्यामध्ये हंस असंच आपण थोडा वेळ विचार केला तर हंस हा मी तोच आहे, सोहम तो मीच आहे, सोहम हंस हा हे जीव शिव ऐक्य सांगणारा, क म्हणजे ब्रह्मदेव, अ म्हणजे विष्णू, ईश म्हणजे महेश यांना वेढून असलेला हा एकोहम बहुश्याम व्हावं असं वाटणारा नारायण दुसरा तिसरा कोणी नाही, तोच खरं म्हणजे श्रीकृष्ण आहे, तोच बालकृष्ण आहे आणि तोच श्रीराम सुद्धा आहे. हे ब्रह्मोपासनेची सूचना देणारी ही दैवत आहे. आणि वारकरी संप्रदायाप्रमाणे सुद्धा हंस हा किंवा सोहम हंस हा हे जीवशिव ऐक्यच सांगितलेलं आहे. उपदेश करणारा ब्रह्मा आहे, दुःख हरण करणारा श्रीहरी आहे, असं परब्रह्म स्वरूप आनंद स्वरूप नारायण आहे. दोन्ही संप्रदायाचा स्त्रोत एकच आहे. आता हे तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातही थोडक्यात आपण बघूया. त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर दोन्ही संप्रदाय अद्वैत तत्वज्ञान मानणारेच आहेत, अद्वैत मानणारेच आहेत. दोघेही भाष्यकार्या ते वाट पसतू अशा पद्धतीनेच जाणारे आहेत, शंकराचार्यांना फॉलो करणारे आहेत. भाष्यकारा ते वाट पुसतू. पण जर आपण बघितलं तर वारकरी समाज हा जसं अद्वैत तत्वज्ञान मानणार आहे तसं ज्ञानेश्वर प्रणीत चिद्विलास अद्वैत तत्वज्ञान सुद्धा मानणार आहे, शिवशक्ती सामरस्य मानणार आहे. आणि पण तरी सुद्धा सामरस्यामध्ये सांगताना सुद्धा मूळ अद्वैताचा स्त्रोत त्यांनी विसरलेला नाहीये. म्हणून ते नेहमी म्हणतात भाष्यकार्या ते वाट पुसतू. आणि समर्थ सुद्धा मार्गक्रमणा करताना शंकराचार्यांचाच विचार मांडतात. म्हणून ते सांगतात आधी करावे ते कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची पावणे. मानपंचकामध्ये आहे. तर इथे प्रपंच आणि परमार्थ, प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा समन्वय साधलेला आहे. लोकांत आणि एकांत या दोन्ही गोष्टी इथे अभिप्रेत आहेत. यत्न तो देव जाणावा असं सांगून कर्मयोग हा योग्य पद्धतीने, योग्य दिशेने, योग्य तऱ्हेने काम करण्यास सांगितले आणि आत्मारामाची निर्गुण उपासना सांगितले. आणि ते सांगताना ते म्हणतात अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही. म्हणजे हेही आद्य शंकराचार्यांचंच अद्वैत तत्वज्ञान प्रतिपादित करत असतात. ह्या उपासना वगैरे ज्या आहेत त्या या दोन्ही संतांच्या, तीनही वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदायाच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर समाज जागृतीसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. कारण त्याचा व्यवहार जो आहे तो कर्मप्रधान आहे. संप्रदायाचा प्राण असलेला, वारकरी संप्रदायाचा प्राण असलेला विठ्ठल हा निर्गुण देवाधिदेव आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. वारकरी संप्रदायाने सर्वांना एकतेचा संदेश दिलेला आहे, तो या निर्गुण तत्वातनं दिलेला आहे. आणि समर्थही त्याचप्रमाणे निर्गुण आत्मारामातनं तेच सांगत असतात. समर्थांनी नराचा नारायण होण्यासाठी परमार्थ मार्ग सांगितलाय, पण तो सांगताना सुद्धा ज्ञानेश्वरांच्या चिद्विलासाला, ज्ञानेश्वरांचा चिद्विलास जो आहे तोही त्यांनी स्पष्ट केलेला आहे. आणि ज्ञानेश्वरांनी जे विश्वोत्तीर्ण देवाची उत्कट भक्ती शिकवलेली आहे तीच त्यांनी विश्वात्मक देवाची कृतिकर्म म्हणजे कृतियुक्त कर्म स्वरूप सेवा साधना शिकवलेली आहे. ती विश्वात्मक देवाची शिकवलेली आहे आणि विश्वोत्तीर्ण. महाराष्ट्रातल्या जर संत परंपरेचा आपण विचार केला तर तुकाराम महाराज जे आहेत ते म्हणजे रामेश्वर भट्टांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर भक्ती ज्ञाने आणि वैराग्ये आगळा, ऐसा नाही डोळा देखियला, जप तप यज्ञ लाजविली दाने,
शिवाजी महाराजांचा नजराणा परत केलेला आहे. हरिनाम कीर्तने करोनिया, म्हणे रामेश्वर सकला पुसोनी, गेला तो विमानी बैसोनिया. हे निर्गुण निराकार आहे. पण हे सुद्धा निर्गुण निराकार आहे, तर आत्माराम सुद्धा निर्गुण निराकाराकडेच आपल्याला वाट दाखवत असतो. ह्या महाराष्ट्रातल्या जर आपण संत पंचकाचा विचार केला तर वाचे बरवे कवित्व असा परतत्वाचा स्पर्श ज्यांना झालेला आहे ते ज्ञानेश्वर महाराज. नाचू कीर्तनाचे रंगी असं म्हणणारे आणि सर्वांना आपल्या कीर्तनामध्ये रमवणारे संत नामदेव. सर्वांना आवडणाऱ्या भारुडाच्या विशेष शैलीमध्ये प्रबोधन करणारे संत एकनाथ आणि आपल्या रसाळ गेय वाणीनी अभंगवाणीनी वारकऱ्यांना वेड लावणारे संत तुकाराम महाराज. महाराष्ट्र धर्म वाढवावा असं गर्जना करणारे समर्थ रामदास. अशा या संत पंचकांनी आपला महाराष्ट्र वाढवलेला आहे, घडवलेला आहे. तेच समर्थ सांगतायत की हा महाराष्ट्र धर्म वाढवावा, हे त्यांनी सांगितलेलं आहे. या संप्रदायातल्या वारकरी संप्रदायातल्या या 4 संतांनी जशी शाश्वत कल्याणाच्या उद्देशाने ग्रंथ निर्मिती केलेली आहे तशी श्री समर्थ रामदासांनी केलेली आहे. कर्म भक्ती ज्ञान या विषयींचे त्यांचे विचार हे ह्या वारकरी संतांप्रमाणेच आहेत आणि भागवत धर्माप्रमाणेच आहेत. ज्ञानदेवांचं जे लेखन आहे ते गंगेसारखं पवित्र आहे, शांत आहे, तेजोमय आहे. त्यांनी सुद्धा परकीय आक्रमणाची सुरुवात म्हणूया आपण थोडंफार स्वरूप पाहिलंही होतं, पण ते त्यांच्या लेखणीत आलं नाही, कारण ते ज्ञानियांचा राजा होते. विश्वात्मक आणि विश्वोत्तीर्ण पातळीवरती ते राज्य करत होते. आणि पण सुलतानी संकटाचे पडसाद जे आहेत ते नामदेवांच्या लेखणीतनं आपल्याला पाहायला मिळतात. एकनाथांनी तर आपण बघितलं तर याबद्दल अत्यंत स्वच्छ आणि प्रगल्भ विचार मांडलेले आहेत. आणि यावनी सत्तेच्या विरुद्ध उभं राहून आपली संस्कृती टिकवली पाहिजे असं बीज एकनाथ महाराजांनी रोवलेलं आहे. पण त्याचा वटवृक्ष मात्र समर्थ रामदासांनी केलेला आहे. भगवंतांनी सांगितलेला ऋत धर्म हा सुद्धा या वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदायातला समान धागा आहे. हे जर आपण बघितलं तर भगवद्गीतेचा वारसा या दोन्ही संप्रदायांनी शिरोधार्य मानलेला आहे. बुद्धियोग आणि कर्मयोग यावर पूर्णपणे भर देणारे समर्थ रामदास भगवद्गीता शिरोधार्य मानतात. भगवद वाक्या विरहित नसे बोलणे येथीचे असं ते सांगतात. दासबोधामध्ये किंवा अन्य वाङ्मयामध्ये समर्थांच्या आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी भगवद्गीतेची छाप आपल्याला दिसते. दैवी संपत्तीचं ग्रहण करण्याचं आवाहन ते करतात. एवढंच नाही तर हे सर्व दैवी संपत्ती जर आपल्यात रुजवली तर आपलं अधिष्ठान प्रबळ होईल आणि आपला संप्रदाय प्रबळ होईल आणि त्यामुळे महाराष्ट्र धर्म वाढवता येईल, हे त्यांनी प्रत्येक वेळेला सांगितलेलं आहे. वारकरी संप्रदायात सुद्धा जर आपण बघितलं तर अत्यंत प्रसिद्ध वचन आहे, गीता भागवत करती जे श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. माऊली ज्ञानेश्वरांची भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी ही गीतेवरचीच टीका आहे आणि ती वारकरी संप्रदायाच्या प्रस्थानत्रयीमध्ये आहे. लोकनाथ एकनाथ भाग जे आहेत त्या एकनाथांचं भागवत हे प्रस्थानत्रयीमध्ये येतं. एकनाथी भागवत भगवद्गीतेचा आधार किंवा एकनाथी भागवताचा म्हणजे भागवत ग्रंथाचा आधार हा श्री समर्थांनी त्यांच्यामध्ये घेतलेला आहे, त्यांच्या वाङ्मयामध्ये घेतलेला आहे. तसंच संत तुकाराम आणि संत रामदास हे दोघही एकाच कालातले होते, समकालीन होते. दोघांच्याही भगवत भक्तीबद्दल आणि प्रसार कार्यामध्ये एक प्रकारची एकात्मता होती. आणि आदरणीय धुंडा महाराज देगलूरकर असं म्हणतात की संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या नाथ भागवतातले संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या नाथ भागवतातील आत्मोद्धारक असा जो श्रीकृष्ण आहे तो श्रीकृष्ण संत तुकाराम महाराजांनी आत्मसात केलेला आहे. आणि नाथांचा भावार्थ रामायणातला असुर संहारहारक किंवा असुर संहारक असा जो श्रीराम आहे तो समर्थांनी मस्तकी धरलेला आहे.
कारण तो काळ महाराष्ट्राचा संक्रमणाचा काळ होता. त्यावेळेला आपापल्या परीने या दोन संतांनी धार्मिक, सामाजिक आणि राजकीय चैतन्य निर्माण केलं होतं. विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत आहे. बाळकृष्ण हे उपास्य दैवत आहे. आणि समग्र रामदास म्हणून अशी एक वेबसाईट आहे. त्या साईटवरती ज्या वेळेला मी गेले होते त्यावेळेला त्या समर्थ साहित्यामध्ये भागवत मला दिसलं. बालकृष्णाच्या लीला श्री समर्थांनी वर्णन केलेल्या आहेत. थोडस असं अपरिचित असं आहे, पूर्ण शोध त्याचा घेता आलेला नाही. 3 समासाचा असा आहे. त्याच्यावरती मी सज्जनगड मासिकामध्ये लेखही लिहिला होता. अर्थात त्याचं काही इथे उच्चार करण्याचं कारण नाही, पण त्याच्यामध्ये मला असं म्हणायचं होतं की ते भागवत जेव्हा समर्थांनी लिहिलं तिथे त्यावेळेला सुद्धा बाळकृष्णाचं पराक्रमी स्वरूप त्यांनी दाखवलेलं आहे. म्हणजे रामकृष्ण एक रूप असं सुद्धा दोघांचं एकात्म भाव दाखवणारं श्रीकृष्ण आणि श्रीराम हे एकात्म भाव हा जो दाखवणार आहे ते सुद्धा स्फुटकाव्य प्रसिद्ध आहे. समर्थांनी रामायण लिहिलं, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लंकाधिपती रावणाचं किंवा राक्षसी वृत्तीच्या लोकांचं वर्णन केलंय आणि त्यांचा नायनाट करणारा धनुर्धारी राम त्याचं वर्णन केलेलं आहे. धर्माची शिकवण आणि भक्तियोग इथेही आपल्याला पाहायला मिळतो. जो एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायणामध्ये आहे ती जी शक्तीवरची भक्ती आहे ना, ती आपल्याला समर्थ रामदासांकडून मिळते. शक्तीवरची भक्ती मी म्हणते. आणि त्याच क्षणी भक्तीवरची शक्ती जी आहे ती आपल्याला तुकाराम महाराजांकडनं पाहायला मिळते. म्हणून हा वारसा अतिशय संपन्न असा झालेला. श्री समर्थांची विठ्ठल भक्ती, श्री समर्थांची कोणाचा तरी आवाज येतोय. श्री समर्थांची विठ्ठल भक्ती आणि तुकारामांची रामभक्ती हे सुद्धा समन्वयाच्या दृष्टीने सांगणं अतिशय आवश्यक आहे. ते थोडक्यात बघून आपण बघायला हवं. श्री समर्थांनी राजा रामाला राष्ट्रपुरुषाच्या स्वरूपामध्ये पाहिलेलं आहे, राजा राम, दाशरथी राम, आणि निर्गुण आत्मा रामाला तत्व स्वरूपामध्ये पाहिलेलं आहे. इथे डॉक्टर वसु भारद्वाज यांचा एक सुंदर लेख माझ्या वाचनामध्ये आला. ते असं म्हणतात, या परतत्वाला राष्ट्र स्तरावरती कुठेही विसंगतीचा दोष लागू नये म्हणून राष्ट्रपुरुष श्रीरामाच्या स्वरूपात त्यांनी सर्व सांगितलंय आणि सर्व सार पाहिलेलं आहे. राष्ट्रस्तरावरती विसंगतीचा दोष लागू नये म्हणून तिथे राजा रामाला बसवलेलं आहे आणि निर्गुण श्रीरामाला परतत्वाच्या ठाई ठेवलेलं आहे, तिथे दर्शवलेलं आहे. हे दोन्हीचं ऐक्य त्यांनी या पद्धतीने समन्वय साधलेला आहे. हा विचार सुद्धा विचार करण्यासारखा विचार आहे. देशात आणि ह्याच पद्धतीने वारकरी समाजाने केलेलं आहे. विठ्ठलाला त्या आत्मारामाच्या अधिष्ठानावरती ठेवलेलं आहे आणि बाळकृष्णाला त्याच्या लीलांच्या मार्फत भक्तियोगावरती आरोहित केलेलं आहे. आणि त्याच्या लीला सांगताना सुद्धा अधिष्ठान कसं असायला हवं आणि जशी शक्ती जी सांगितली होती, शक्तीवरची भक्ती जरा समर्थांनी सांगितली, त्याप्रमाणे भक्तीवरची शक्ती आपल्याला तिथे पाहायला मिळते. आणि मग हे सगळं करण्यासाठी देशातील विविध संप्रदायांचा विचार या रामदासांनी रामाच्या अवतार कार्याला जोडला आणि प्रेरणादायक असं कार्य करून घेतलं. समुदायाचा असा विचार केला आणि आक्रमकरित्या सर्व समुदायांनी एकत्रित होऊन या रावणासारख्या देशद्रोही तितुके कुत्ते मारो निघालावे परते, या देशद्रोही आणि देवद्रोही लोकांना यांची रावणाची 10ही मस्तकं धाराशायी करावी या उद्देशाने सर्व सांगितलं. पंढरीच्या रावळी त्यांना जे पंढरी रायाचं मनोहर रूप वर्णन म्हणजे त्यांना दर्शन झालं. आपण जर विठ्ठलाची भक्ती समर्थ रामदासाची आणि तुकारामांची भक्ती रामभक्ती असा जर समन्वय पाहायचं ठरवलं तर पंढरीच्या रावळी जे त्यांना रामरायाचं दर्शन झालं, येथे का उभा श्रीरामा हा जो अभंग आहे तो सगळ्यांना परिचित आहे. श्री समर्थ रामरायाच्या स्वरूपातच सर्व देवांना पाहत होते. मुख्य देव तो ओळखावा,
मग त्या देवास भजावे वगैरे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलंय. म्हणजे मूर्ती कोणत्याही असू दे, पण त्याच्या मागचं तत्व मात्र तेच आहे, हे त्यांनी वारंवार सांगितलं. तेच तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे मुख्य देवास ओळखावे हे करताना त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर तिथे त्यांना रामच दिसला होता. आणि आत्माराम जे आहे, त्या मागचं जे तत्व आहे ते मात्र सायुज्य मुक्ती दाखवणारं तत्व आहे. हे तितकंच खरं आहे. आणि हे ज्या वेळेला त्यांनी हे विठ्ठल रूपातले सर्व अभंग रामदासांनी जे लिहिलेले आहेत, त्याचं जर आपण शेवटचं बघितलं, जी मुद्रा आपण ज्याला म्हणतो, ती मुद्रा जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांनी दिलंय, रामदासी दर्शन झाले आत्म विठ्ठला देखिले. बरेच अभंग त्यांनी विठ्ठलांवरती लिहिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये पाहताना मात्र त्यांनी त्या विठ्ठलाला तुकाराम महाराजांसारखं आत्माराम म्हणूनच पाहिलेलं आहे. आत्म विठ्ठल असं किंवा निर्गुण विठ्ठल त्यालाच पाहिलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात रामदासी दर्शन झाले आत्म विठ्ठला देखिले, किंवा रामी रामदासी पाहिले विठ्ठल आत्मया देखिले. बघा, वेगवेगळ्या तऱ्हेने, पण विठ्ठलाचं रूप मात्र ते त्यांनी निर्गुण निराकार रूपच पाहिलेलं आहे. मनाच्या श्लोकात सुद्धा म्हणताना ते म्हणतात की विठोने शिरी वाहिला देवराणा, असं स्पष्ट सांगतात. हे हरिहर ऐक्य तिथे त्यांनी केलेलं आहे. ते म्हणताना पुढे रामदासी गाथेमधला एक अभंग नुसता जाता जाता बघूया. राम अयोध्येचा वासी, तोची नांदे द्वारकेसी, कृष्ण नामाते धरिले बहुदैत्य संवारिले. आता कृष्णानेही बहुदैत्य संवारिलेले आहे आणि रामानेही संवारलेले आहेत. त्यामुळे राम अयोध्येचा वासी, तोची नांदे द्वारकेसी, कृष्ण नामाते धरिले बहुदैत्य संवारिले, सखा मारुती लागुनी रूप दावी चाप पाणी, पुढे भूभार उतरविला पांडवांसी सहाय्य झाला, आता भक्तांची यासाठी उभा चंद्रभागेच्या तटी, राम तोची विठ्ठल झाला रामदासासी भेटला. अभंग गाथेमध्ये हाही एक अभंग आहे. बरेच अभंग आपल्याला असे पाहायला मिळतात जे विठ्ठल आणि श्रीराम यांचं एकत्व सांगणारे आहेत. दोन्ही संप्रदाय अद्वैती आहेत, अद्वैताचीच मांडणी करणारे आहेत, पण अद्वैताच्या मांडणीमध्ये आणि सिद्धीमध्ये फक्त थोडा फरक आहे. आणि हा भेद मिटवण्याचा प्रयत्न सुद्धा समर्थ रामदासांनी सुस्पष्टपणे केलेला आहे. साधन मार्गाची मांडणी केली आहे, दोघांमध्ये समन्वय साधलेला आहे. जसं समर्थ रामदासांची विठ्ठल भक्ती फारशी प्रसिद्ध नाही असं आपण म्हणूया, असं मला वाटत नाही, पण तुकोबांची रामभक्ती ही तेवढी प्रसिद्ध नाही. तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते असं मला वाटतं, कारण दोघांनी एकमेकांची प्रशंसा करणारे अभंग लिहिलेले आहेत. त्यातलं जस्ट एक उदाहरण म्हणून मी म्हणते की समर्थ रामदास हे तुकोबांना खूप आदराने वागवत होते आणि त्यांच्या ठाई पूर्ण नतमस्तक होत असत. धन्य तुकारामा धन्य तुझी वाणी, ऐकता उन्मनी दीप लागे, असं वर्णन ज्यांचं केलं जातं असे तुकाराम महाराज, आणि हे वर्णन समर्थ रामदासांनी केलेलं आहे. त्यामुळे ही जी उन्मनी वाणी जी आहे ना, ती लागते केवळ तुझ्या दर्शनाने लागते असं सांगितलंय. तुझी वाणी ऐकताना लागते. किती उंचावरती नेऊन ठेवलेलं आहे. आणि त्याच वेळेला तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, कारेस्तविसी माते दुर्बळापतिता, कारेस्तविसी माते दुर्बळापतिता, नमितो समर्था तुझे पाय. किती जिव्हाळा आहे हे आपल्याला त्यांच्या ह्या सगळ्या अभंगांमधनं दिसतं. आणि हे सगळं करताना दोघांच्या हृदयामध्ये जर आपण बघितलं तर खरं म्हणजे निर्गुण रामच भरलेला आहे, निर्गुण विठ्ठलच भरलेला आहे. ही नावं आम्ही वेगळी दिलेली आहेत, पण निर्गुण आत्मारामालाही वेगळं नाव नाहीये आणि निर्गुण विठ्ठलालाही नाव सगुण म्हणू की निर्गुण म्हणू, त्याला नाव देणार तरी कसं. पण नाव आपल्यासाठी दिलंय आणि त्या नावावरनच आम्ही भेद घालायला सुरुवात करतो, हे दुर्दैव आहे. असो, मुळात राम हा हृदयस्थ निर्गुण आत्माराम आहे आणि कृष्ण हा त्याचं सगुण प्रतीक आहे. म्हणून दोन्ही देवतांच्या उपासनेचा प्रारंभ रामकृष्ण हरी या नामस्मरणाने इथे केला जातो. असं हे म्हणजे हे तुकारामांच्या बाबतीत जर आपण रामाचं अधिष्ठान कसं आहे किंवा रामभक्ती कशी आहे हे जर बघितलं तर ते म्हणतात रामकृष्ण हरी.
हे पहिल्यांदा म्हटलं. आणि वारकरी समाजामध्ये फार चांगली ही एक पद्धत आहे, रामकृष्ण हरी असं ते नेहमी एकमेकांना भेटल्यावर म्हणतात, एकमेकांच्या पाया पडतात, ते हृदयस्थ परमेश्वराला नमस्कार करतात. आपणही म्हणताना म्हणतो राम राम. अहो, हा राम-राम कोण आहे? हा राम-राम सुद्धा अंतस्थ राम आहे. हे आपल्या लक्षात येत नाही. पूर्वी राम-राम, आता ते हॅलो हा वगैरे काय वाटेल ते म्हणतात. पण हा जो राम आहे ना, तो या रामाच्या त्या रामाला जोडणारा अंतस्थ राम आहे. हे महत्वाचं आहे. तुकाराम महाराजांचे रामभक्तीचे अभंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. ते पाहताना जर आपण विचार केला तर ते म्हणतात, झाले राम राज्य आनंदली सकळे. झाले राम राज्य आनंदली सकळे, तुका म्हणे गाई वत्से नर नारी बाळे. सगळ्यांना आनंद झाला रामराज्य निर्माण झाल्यावर. आता ह्याचं साधर्म्य जर आपण बघितलं तर आनंदवन भुवनी म्हणून समर्थांचं एक काव्य आहे. राम भोगता रामराज्य भूमंडळी, सौख्यासी पावणे झाले आनंदवन भुवनी. हा जो सगळ्यांना आनंद झालाय तोच तुकारामांनी वर्णन केलंय. तुकाराम म्हणे गाई वत्से नारी नर, सगळ्यांना आनंद झालेला आहे. रामराज्ये आनंदली सकळे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपल्याला आत्मारामाची खरी ओळख उपासनेतून जास्त दृढ होते. आणि त्याचं महत्व सांगताना तुकाराम महाराज त्यांच्या शब्दामध्ये काय सांगतात, राम रसाची या चवी, राम रसाची या चवी, आन रस रुचती केवी, आन रस रुचती केवी, तुका म्हणे चाखोनी सांगे. हे महत्वाचं आहे. मी पण त्याचा अनुभव घेतलेला आहे. तुकाराम म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे. राम कसला अनुभव आहे? राम रसाची गोडी मी पण प्राशन केलेली आहे. अहो, हा राम जो आहे तो निर्गुण राम आहे. हा जो राम आहे तो विठ्ठल राम आहे. असाच आणखीन एक अभंग, राम जानकी जीवन योगियांचे निजस्थान, राम राजीव लोचन तुका चरण वंदितो. कितीतरी अभंग आहेत, कितीतरी अभंग आहेत. नामदेवांच्या अभंगवाणीमध्ये सुद्धा किंवा नामदेवांच्या अभंग गाथेमध्ये जर आपण बघितलं तर अभंगावलीमध्ये जर बघितलं तर आत्माराम ही संकल्पना आपल्याला तिथे सुद्धा दिसते. श्रीरामापेक्षा निर्गुण आत्माराम, परब्रह्म राम नामदेवांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे. नामा म्हणे सर्व राम हाची भाव, नाही आणिक देव रामे विण. एकची झाले एकची देखिले, ब्रह्म हे संचले हरी नामे. एक एकाकार सर्व ही आकार, राम हा साकार सर्वा घटी. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. म्हणजे हे सगळं जसं सांगतात नामदेव महाराज, तसंच नामदेव म्हणतात की नामा म्हणे सर्व राम हाची भाव, नाही आणिक देव रामे विण. तसंच ते सांगतात, सारपै सांगत उपनिषद आम्हा, सारपै सांगत उपनिषद आम्हा, वाचे राम नामे जप करा. पुढच्या अभंगात ते असं सांगतात की उन्मनी उपासना प्रेमाची वाटणी आत्मरूप जनी दिसत असे. मग हे आत्मरूप त्यांनी प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे. श्री समर्थांनी आदरपूर्वक सर्व संत मंडळींची एक प्रदीर्घ आरती लिहिलेली आहे. सर्व वारकरी संतांची प्रदीर्घ आरती लिहिलेली आहे. आणि ती आरती जरूर आपण वाचा. खूप मोठी आहे, वेळेअभावी आपण ती सांगू शकत नाही. पण त्यातल्या तिसऱ्या आणि चौथ्या कडव्यामध्ये वारकरी संत मांदियाळी ज्याला आपण म्हणतो, संत मांदियाळी, त्यांचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये निवृत्ती, सोपान, ज्ञानदेव, मुक्ताबाई, नारा, नामा, नागा, सेना, विठा, नरहरी, खेचर, किती नावं सांगू. या सगळ्यांची नामावली दिलेली आहे. पण एक त्याचं प्रतीक म्हणून जर म्हटलं तर ज्ञानदेवांची जी आरती आहे त्याच समर्थ असं म्हणतात, कलियुगी त्रासोनी गेले सज्जन भव उष्णे. भवभयाचं हे सर्व उष्णता, आसमानी सुलतानी संकट, कलियुगी त्रासोनी गेले सज्जन भव उष्णे, ते समयी अवतारा आले श्रीकृष्णे. समर्थ रामदास ज्ञानदेवांच्या आरती मध्ये म्हणतात, ते समयी अवतारा आले श्रीकृष्णे. हे वर्णन माऊलींचं केलेलं आहे. मग त्याचप्रमाणे धर्म जागो निवृत्तीचा, ह्या ज्ञानदेवांच्या काव्यावरून धर्म जागो निवृत्तीचा हा पांगुळ समर्थांनी रचलेला आहे.
माऊलींचं माया नदीचं जे रूपक आहे त्याचं समर्थांनी चंचल नदी गुप्त गंगा हे रूपक त्याच्यात किती साम्य आहे. अशी अनेक साम्य आपल्याला दाखवता येतील. अमृतानुभवामध्ये माऊलींनी वर्णन केलेलं आहे शिवशक्ती समावेशन. हे जर आपण बघितलं तर समर्थांनी वर्णन केलेला दशक 15 समास 7 प्रकृती पुरुष शिवशक्ती, प्रकृती पुरुष शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर म्हणती, परिते अवघी जगज्योती, मूळ माया श्रीराम. दोघांच्या मध्ये शिवशक्ती क्षर अक्षर या द्वंद्वाच्या पलीकडे परब्रह्म आहे, हे यामध्ये दुमत नाही. इतकंच नाही तर जर आपण यापुढे जाऊन बघितलं तर पंढरपूर जवळ जे मेथवड आहे गाव, तिथे समर्थांनी काही दिवस मुक्काम केला होता. तिथे नदीमध्ये त्यांना विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती मिळाल्या होत्या असं माझ्या वाचनामध्ये आलेलं आहे. त्याची स्थापना त्यांनी मेथवड्याला केली अनंतबुवा रामदासी. हे नेहमी पंढरपूरची यात्रा करीत असत आणि आजही त्या मठातून आषाढी एकादशीला पालखी पंढरपूरला जाते असं म्हटलं जातं. आता ह्या सगळ्यांचा जर आपण विचार केला, असा जर समन्वय करत गेलो तर आपल्याला दोन्ही तिन्ही त्यांचे प्रस्थानत्रयी यांची प्रस्थानत्रयी काढून जर आपण बघितलं तर कैक दिवस जरी आपण विचार केला तरी समन्वय आहेच आहे आणि तो संतांनी घालून दिलेला आहे हे निश्चित आहे. आणि तो मार्ग आपण संतांचाच मार्ग आपण केला पाहिजे, मार्गक्रमण केलं पाहिजे. कारण असा समन्वय श्रेष्ठ संतांच्या लेखणीतून आला असताना मुठभर लोक जी आपल्या विद्वत्तेनी आपल्या बुद्धीच्या जोरावर संप्रदायांमध्ये बुद्धिभेद करतायत, तो संपुष्टात येणं समाजाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. आणि तसंच हे कार्य करणारीही लोक, ज्याला आपण भूलोकीचे संत म्हणूया, तशीही लोक आहेत. तर समन्वयासाठी काही भूलोकीचे जे संत विवेक आणि विचारांनी प्रयत्नशील आहेत त्यांना यश लाभणं हे आपल्याला गरजेचं आहे. आणि त्यांच्यासाठी हे दोन संप्रदाय आज एकत्र आले पाहिजेत आणि त्यांनी महाराष्ट्र धर्म वाढवला पाहिजे, हे महत्वाचं आहे. हे जेव्हा साध्य होईल तेव्हा महाराष्ट्राच्या संत भूमीला नवे नवे महाराष्ट्राला सुद्धा आणि त्याच्याच पर्यायाने, कारण हे महाराष्ट्र आहे आणि ह्या संतांचे विचार भारतभर पसरलेले आहेत, त्यामुळे ह्या भारतवर्षाला निश्चितपणे सुवर्णकाळ येईल जर हे दोन संप्रदाय आज एकत्ररित्या काम करू लागले तर, समन्वय त्यांच्यातला साधला गेला तर. धर्म ज्याचा त्यांनी प्रिय मानावा पण विधर्म्याच्या ठिकाणी अलोट प्रेम धरावे असं जे सांगितलं जातं ना, त्याप्रमाणे आपला आपला संप्रदाय गुलाबराव महाराज सांगतात त्याप्रमाणे निश्चितपणे आपण योग्य तऱ्हेने आचरणात आणावा. पण विधर्म्याच्या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या लोकांचा जो संप्रदाय असेल त्या संप्रदायाला कधीच कनिष्ठ मानू नये, कारण तो संतांनी त्या त्या काळानुसार काढलेला संप्रदाय असतो, हे तितकंच खरं आहे. त्यामुळे हे दोन संप्रदाय महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत आणि ते जेव्हा एकत्र येतील, त्यांचे विचार जेव्हा एकत्र निर्माण करतील आणि मग समाजापुढे मांडतील, त्यावेळेला असे जे मांडणारे लोक आहेत ते लोकीचे जे देव मी म्हणते, त्या संतांचे विचार समजण्यासाठी आणि सद्बुद्धी देण्यासाठी हीच प्रार्थना मी श्री समर्थ रामदास आणि संत तुकाराम महाराज यांच्या चरणी अर्पण करते की हे समन्वय होऊन आम्हाला ती समजण्याची वृत्ती, ती बुद्धी आम्हाला प्राप्त हो, हेही तितकंच गरजेचं आहे. कारण समाजही त्याच्यासाठी तेवढाच बांधील असतो आणि आम्ही समाजात राहणारे आहोत. ती बुद्धी देण्याची प्रार्थना आपण समर्थ रामदासांना आणि समर्थ असणारे संत तुकारामांना त्यांनाही करूया, त्यांच्या चरणी प्रार्थना करूया आणि इथेच विरामूया, इथेच थांबूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय जय रघुवीर समर्थ.